तटकरे साहेबांच्या म्हणण्यावरती ती हाणमार केली, जी मी त्यांच्याशी आता चर्चा केली. 20-25 मिनिटं अगोदर त्यांनी थांबा म्हणले, आम्हाला चर्चा करायची म्हणले. एका रूम मध्ये रेस्ट हाऊसच्या थांबले आणि नंतर एक 40-50 टोळका आलं तटकरे साहेबांचा आणि त्यांनी मारहाण केली त्यांना. आणि इतकी मारहाण केली की त्यांचा 100% जीव घेण्याचाच प्रयत्न होता, असं विजय भैया आता मला बोलताना बोलले स्पष्टपणे की त्यांना मला जीवच मारायचाच उद्देश होता. म्हणून SP साहेबांना माझी विनंती आहे आणि गृहमंत्री साहेब फडणवीस साहेबांना त्यांच्यावरती 307 अंतर्गत गुन्हा दाखल करावा. आम्ही त्या दिवसभरात वाट बघतोय तुम्ही गुन्हा दाखल करताय. विजय भैयाचं दुसरंही म्हणणं आहे, तेही गृहमंत्र्यांच्या कानावरती आणि SP साहेबांच्या कानावरती टाकतो की ते म्हणल्याप्रमाणे जॉब घेतलेला नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. पुन्हा त्यांचा जॉब घ्या विजय भैयांचा, त्यांचं काय म्हणणं आहे हे सगळं घ्या, कोणाकडे काय होतं. आता त्यांचं म्हणणं आहे मला एका डोळ्याने दिसत नाही, म्हणजे तो डोळ्याचं ऑपरेशन करायला लागतं का निकामी होतं. तिथंही आणि कलम वाढते. पुन्हा जी संबंधित ज्यांना मार लागलाय त्यांचं जर म्हणणं असेल तर या राज्यात लोकशाही, या देशात लोकशाही ते ऐकून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुन्हा जबाब नोंदवून घेतला पाहिजे. हे जाहीरपणानं सांगणं आहे. तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा आज आणि उद्या दिवसभरात त्यांचा जबाब घेऊन पुन्हा गुन्हे दाखल करा, त्यांच्यावरती कठोर कारवाई करा. परंतु दोषी मात्र 100% याच्यामध्ये तटकरे साहेबच आहेत. त्यांनीच हाणायचं सांगितलं, कारण तसं ते म्हणले की म्हणले तो ह्या जिल्ह्यात आलोय आणि लोक माझ्या अंगावर पत्ते फेके देत, तुम्ही काय करतात असले धोपटून काढले पाहिजे असं विजय भैया आता बोलले. धोपटून काढले पाहिजेत म्हणजे काय तुम्ही काय हुकुमशाही लावली काय? पत्ते फेकले म्हणजे का बॉम्ब टाकला का? हे बघा, तुम्ही या लोकशाहीचे राजा आहेत आणि जनता ही भोळी बाबडी असती. मागणी करताना नकळत एखादी चूक होती सुद्धा, परंतु दानत लागते स्वतः सत्ता मानल्याच्या नंतर, सत्ताधारी मानल्याच्या नंतर आपल्या राज्यातल्या लेकराला मोठेपणानं एखादा झालेला विषय सोडून द्यायचा, त्याला राज्यकर्ते म्हणलं जातं. माज आणि मस्तीनं भरलेल्या लोकांना त्यांना लोकशाही किंवा संविधान कळतं असं अजिबात नाहीये. त्याला सगळ्यात मोठं दिवशी ते कृषी मंत्री ते जळून द्या तिकडं. आणलंय का या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे.